शिंदे आणि माझे चांगले संबंध, ते शहांकडे आपली तक्रार करतील असं वाटत नाही. अर्थ खात्याबाबत शिंदेंच्या तक्रारीच्या चर्चेवर अजित पवारांचं स्पष्टीकरण. संजय राऊतांनी बकऱ्याचा फोटो ट्विट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं. ट्विटच्या कॅप्शनमध्ये एसनशी असा उल्लेख. रायगड दौऱ्यावरनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत. शहांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री बैठकीतनं पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष. रायगडावरच्या कार्यक्रमात अजित पवारांची भाषणाची संधी हुकली. ऐनवेळी उपमुख्यमंत्री शिंदेंना संधी, वेळेअभावी भाषण केलं नाही, दादांकडनं स्पष्ट. आमदार धनंजय मुंडे यांचा परळीतल्या कार्यालयात जनता दरबारातनं मुंडेंचा स्थानिकांशी संवाद. प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय नसलेले मुंडे पुन्हा सक्रिय. साताऱ्यामध्ये शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच बैठकीत. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या बैठकीत काका पुतण्या एकत्र. दीनानाथ रुग्णालयानं प्रकाश आमटेंवरील उपचारांच्या वेळीही औषधांच्या नावाखाली 5 लाख रुपये मागितले. विजय वडेट्टीवारांचा दावा. तर भिसेंच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवरती कारवाईची मागणी. वक्फ विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलन. जमावाकडनं पोलिसांवर दगडफेक, गाड्यांची जाळपोळ. सध्या परिस्थिती नियंत्रणात. दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा. मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. यात्रेमध्ये गुलाल आणि खोबऱ्याची मुक्त उधळण. आणि विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात अवकाळीचा तडाखा. गारपिटीमुळे जळगावात पिकांचं प्रचंड नुकसान.